इयत्ता 12वी विषय इतिहास पाठ पहिला युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास यावरील स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1 अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. इसवी सन 1440 मध्ये डॅश याने छापखाना सुरू केला. पर्याय जेम्स वॅट, गुटेनबर्ग, ॲरिस्टॉटल, होमर. उत्तर आहे गुटेनबर्ग. इसवी सन 1440 मध्ये गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला. 2. इसवी सन 1609 मध्ये डॅशने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. पर्याय जॉन के, कोपर्निकस, गॅलिलिओ, केपलर. उत्तर आहे इसवी सन 1609 मध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली. 3. आफ्रिका खंडाला वळसा घालणारा डॅश हा पहिला दर्यावर्दी होता. पर्याय हेनरी द नेव्हिगेटर, मार्को पोलो, बार्थोलोम्यू डायस कोलंबस. उत्तर आफ्रिका खंडाला वळसा घालणारा बार्थोलोम्यू डायस हा पहिला दर्यावर्दी होता. ब. पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट ब गटमध्ये जोडी आहेत जॉन के धावता धोटा, सॅम्युअल क्रॉम्प्टन कॉटन जीन, एडमंड कार्टराइट यंत्रमाग, जेम्स वॅट स्टीम इंजिन. तर याचं उत्तर आहे चुकीची जोडी आहे यातील सॅम्युअल क्रॉम्प्टन कॉटन जीन. तर यांनी जो आहे यांनी शोध लावलेला आहे. तर याची योग्य जोडी असेल सॅम्युअल क्रॉम्प्टन म्यूल यंत्र. सॅम्युअल क्रॉम्प्टन यांनी म्यूल यंत्राचा शोध लावलेला आहे. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक ठिकाणे, व्यक्ती वा घटना या संबंधीची नावे लिहा. 1. आधुनिक प्रायोगिक विज्ञानाचा जनक कोण आहे? तर याचं उत्तर आहे गॅलिलिओ. 2. ग्रहमाला सूर्य केंद्रित आहे असे प्रतिपादित करणारा शास्त्रज्ञ. उत्तर निकोलस कोपर्निकस. 3. वराहमिहिर यांनी लिहिलेला ग्रंथ. याचं उत्तर आहे बृहत्संहिता. प्रश्न तिसरा. खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. भौगोलिक शोध आहेत. तर याचे उत्तर असे असेल मार्को पोलो चीनची आणि आशिया खंडाची युरोपला ओळख करून दिली यांनी. मंगो पार्क नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोवा घेतला. एबल टास्मन यांनी ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँडमधील कारपेंटरिया आणि न्यूझीलंड या प्रदेशांचा शोध लावला. हेनरी द नेव्हिगेटर यांनी मेंडेरा व एझोरेस या द्वीपसमूहांचा शोध लावला. प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा. 1. युरोपातील धर्मयुद्धे. तर याचं उत्तर असं असेल 11व्या शतकाच्या अखेरपासून ते 12व्या शतकाच्या अखेरपर्यंत ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मीयात झालेल्या नवयुद्धांना धर्मयुद्धे असे म्हणतात. जेरुसलेम
आणि बेथलेहेम ही ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्माच्या अनुयायांसाठी पवित्र असलेली शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी ही धर्मयुद्धे झाली. ख्रिस्ती धर्मीयांनी धार्मिक, आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे डोळ्यांपुढे ठेवून ही युद्धे लढवली. या धर्मयुद्धांचे युरोपच्या धार्मिक, आर्थिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रांवर दूरगामी परिणाम झाले. 2. युरोपातील धातुविज्ञान. याचं उत्तर आहे, युरोपात 17व्या शतकात विविध प्रयोगांद्वारे अनेक वैज्ञानिक शोध लावले गेले. इंग्लंडमध्ये लोह खनिजापासून शुद्ध लोखंड मिळवण्यासाठी हे खनिज वितळवण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरला जाऊ लागल्याने लोखंडाचे उत्पादन वाढले. कोळशाच्या भट्ट्या तापवणे, या भट्ट्यात हवा खेळवणे या कामांसाठी स्वतंत्र यंत्रे निर्माण केली गेली. 1783 मध्ये लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टिका तयार करण्याची पद्धत शोधली गेली. 1865 मध्ये लोखंडाच्या रसाचे पोलादात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागल्याने धातू उद्योग मोठे बदल झाले. प्रश्न 5. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. युरोपातील 15वे व 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. युरोपातील 15वे ते 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. तर याचं कारण असं असेल, 15व्या ते 16व्या शतकात युरोपात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीचा विकास झाला. विज्ञानात नवे नवे प्रयोग सुरू झाले. माणसाच्या बुद्धीला, प्रतिभेला आणि जीवनपद्धतीला नवी दिशा मिळाली. वैज्ञानिक पद्धतीने विश्वाची रहस्ये उलगडता येतात हे समजून घेण्यात लोकांना रुची वाटू लागली. काव्य, नाटक, साहित्य, कला यामध्ये दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले. विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना ईश्वर हा केंद्रबिंदू मानण्याऐवजी मानव हा केंद्रबिंदू बनला. अशा रीतीने मानवाच्या झालेल्या या वैचारिक बदलामुळे युरोपातील 15वे ते 16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. 2. औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. याचं उत्तर असं असेल, औद्योगिकीकरणासाठी आवश्यक असलेले लोह खनिज व कोळशाचे साठे इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे सोपे जात असल्यामुळे इंग्लंडमध्ये सुती कापडाचा उद्योग भरभराटीस आला. इंग्लंडचा साम्राज्यविस्तार मोठा असल्यामुळे वसाहतीमधून मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळवणे शक्य झाले. कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात करून तो माल वसाहतीमध्ये विकणे इंग्लंडला त्यांच्या नाविक सामर्थ्यामुळे शक्य झाले. अशा प्रकारे औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली. प्रश्न 6. तुमचे मत नोंदवा. 1. युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला. उत्तर: युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला असे मानले जाते. या काळातील शास्त्रज्ञांचा प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालातील महत्त्व आहे हे सिद्ध करणे, नव्याने शोधून काढलेली सूत्रबद्धीकरणे, नवी वैज्ञानिक परिभाषा तयार करणे या प्रयत्नातून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले. विज्ञानातील संशोधनासाठी युरोपात काही संस्थाही
स्थापन करण्यात आल्या होत्या. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला. तर याचं उत्तर असे देता येईल. औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद पुढे आला. आर्थिक राष्ट्रवाद आपल्या आर्थिक विकासाला प्राधान्य देण्याबरोबर आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्रांची आर्थिक नाकेबंदी करणे आवश्यक झाले. प्रतिस्पर्धी राष्ट्राच्या व्यापारावर आर्थिक निर्बंध कसे घालता येतील याचा विचार होऊ लागला. आयात निर्यातीवर बंदी, इतर राष्ट्रांच्या मालावर जकात आकारणी करणे, परदेशात प्रतिस्पर्धी राष्ट्रात वसाहती स्थापन करणे, प्रसंगी प्रतिस्पर्ध्याच्या विरुद्ध युद्ध करणे असा आर्थिक राष्ट्रवाद उदयास आला. साम्राज्यवाद औद्योगिक क्रांती ज्या अतिरिक्त उत्पादनाला जन्म दिला त्याच अतिरिक्त उत्पादनाने आर्थिक राष्ट्रवाद आणि पर्यायाने साम्राज्यवादाला बळ पुरवले. यातूनच भांडवलदारांनी नव्या बाजारपेठा मिळवणे, कच्च्या मालाची पुरवठा केंद्र संशोधन करणे, त्याचा पुरवठा ठेवणे, गुंतवणूकदारांना आकर्षित करणे, गुंतवणूक अबाधित राखणे असे चक्र सुरू झाले. त्यासाठी वसाहतीचे शोषण करणे सुरू झाले. टोकाचा राष्ट्रवाद, औद्योगिकीकरण, वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना, आक्रमक प्रवृत्ती यामुळे साम्राज्यवाद अधिकच उदयास आला. प्रश्न 7वा. खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा. उत्तर. धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे. युरोपीय धर्मयुद्धामध्ये ख्रिस्ती धर्मयोद्ध्यांना अपयश आले कारण पोप आणि युरोपातील सत्ताधीश यांनी या युद्धाकडे संकुचित हेतूने पाहिले. धर्मावरील कमी झालेली श्रद्धा, युरोपातील विविध राज्यांमधील एकीचा अभाव, पोप व जर्मन सम्राटातील वितुष्ट बायझेंटाईन सम्राटांच्या सहकार्याचा अभाव या सर्व बाबी युरोपातील धर्मयुद्धाची अपयशाची कारणे होय. युरोपातील धर्मयुद्धाचे परिणाम काय झाले? इतिहासकारांच्या मते धर्मयुद्धामुळे सरंजामशाहीचा अस्त झाला. लोकांची पोपवरील श्रद्धा कमी झाली आणि जर्मनीत नवा व्यापारी वर्ग उदयास आला. युरोपीय युद्धतंत्रात अनेक बदल घडून आले. किल्ले बांधणे, लष्कराच्या वाहतुकीसाठी पूल बांधणे, शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे, लढाईचा खर्च भागवण्यासाठी युरोपातील राजांनी नवीन कर लागू केले. युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती, फळे, पोशाखाचे वेगवेगळे प्रकार, साखर, सुती व रेशमी कापड, मसाल्याचे पदार्थ, औषधी इत्यादी गोष्टी परिचित झाल्या. धर्मयुद्धाच्या काळात रसायन, संगीत, व्यापार या विषयाशी संपर्क आला. हे सर्व युरोपातील धर्मयुद्धाचा परिणाम आहे. 2. प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास व वैज्ञानिक शोध यांची सविस्तर माहिती लिहा. तर याचं उत्तर असे देता येईल. प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास. युरोपात 17व्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला. प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकालीन महत्त्व आहे हे सिद्ध करणे, नव्याने शोधून काढलेले सूत्रबद्ध करणे, काव्य, नाटक, साहित्य इत्यादी क्षेत्रामध्ये आजवर दुर्लक्षित राहिली या विषय हाताळण्यात येऊ लागले.
काव्य, नाटक, साहित्य इत्यादी क्षेत्रामध्ये जे आजवर दुर्लक्षित राहिलेले विषय आहेत ते हाताळण्यात येऊ लागले. विज्ञानात नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात झाली होती. बाष्पशक्तीवर चालणारा नांगर, कापणी यंत्र, गवत कापणी यंत्र तयार करण्यात आली. त्यामुळे शेतीची कामे जलद गतीने होऊ लागली. प्रबोधन काळातील वैज्ञानिक शोध. होकायंत्र, दुर्बीण, सूक्ष्मदर्शक यंत्र, तापमापक यंत्र तसेच भारमापक यंत्र याचा शोध याच काळात लागला. सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे सूक्ष्मजंतूंचा अभ्यास करणे सोपे झाले. हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन या संदर्भात संशोधन सुरू झाले. भौतिकशास्त्र, उष्णता, ध्वनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळाले. इसवी सन 1738 जॉन के याने धावता धोवटा तयार केला. इसवी सन 1769 रिचर्ड आर्कराइट यांनी सूत कातण्यासाठी सुधारित यंत्र बनवले. इसवी सन 1779 सॅम्युएल क्रॉम्प्टन यांनी म्यूल नावाचे सुधारित सूतकताई यंत्र तयार केले. इसवी सन 1785 एडमंड कार्टराइट याने यंत्रमाग बनवला. इसवी सन 1783 लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी पट्टिका तयार करण्याची पद्धत आली. इसवी सन 1783 बेल यांनी रोलर, सिलेंडर, प्रिंटिंग कापडावरील छपाई यंत्राचा शोध लावला. अशा प्रकारे प्रबोधन काळातील वैज्ञानिक शोध लागला.